दिवशी संध्याकाळी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करून घेणे, त्यानंतर त्या ठिकाणी एक चौरंग ठेवायचा आहे, त्यावरती एक लाल फीस अंतरायचे, चौरंगासमोर रांगोळी काढायची, लक्ष्मी कुबेरासहित असलेला फोटो त्या चौरंगावरती ठेवायचा आहे। गणपती बाप्पाची मूर्ती व लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायचं। सर्वप्रथम दीपपूजन करून घेणे, 2 बाजूला समई ठेवावी आहे आणि प्रत्येक चारी बाजूला दिवे ठेवायचे आहेत। त्या दिव्यांना आणि समईला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, चंदन लावायचं, सर्व दिवे व समई लावून घेणे। आता आपण कलश स्थापन करून घेणार आहोत। चौरंगावर थोडेसे तांदूळ घालावे, त्यावरती हळदी कुंकू वाहून घेणे, त्यावरती भरलेला पाण्याचा कलश ठेवायचा आहे। कलशाची पूजा करून घ्यायची आहे। कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, एक नाणे, सुपारी इत्यादी वस्तू टाका। कलशावर आंब्याची पाने ठेवायची आहे, त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर त्या नारळाची पूजा करून घ्यायचं। त्यानंतर लक्ष्मी माता व गणपती बाप्पाची स्थापना करून घेऊन त्यांची पूजा करून घेणे। विड्यांची 2 पाने ठेवून त्यावर अक्षदा घालणे व हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे। एका पानाच्या विड्यावरती धन्वंतरी देवतेचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे। दुसऱ्या बाजूच्या विड्याच्या पानावरती विष्णूची स्थापना करून घ्यायचं आहे। सोन्या चांदीचे नाणे असतील तर ते पूजा करून घ्यायचं आहे। धन्वंतरी यांना भगवान विष्णूंचा अवतार समजला जातो। सर्व वेदामध्ये ते निष्णात होते, मंत्र तंत्रांचे ते उत्तम जाणकार होते। त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे अमृत रूपाने अनेक औषधी सार देवांना प्राप्त झाले, म्हणूनच धन्वंतरी देवांना विद्यासार म्हटलं जातं। सर्व देवांना आपण वस्त्र अर्पण करून घेणार आहोत। भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृत कलश होता। दरवर्षी धनत्रयोदशीला चांदीची भांडे, चांदीचे दागिने इत्यादी खरेदी करावेत। धन्वंतरी देवीला पितळ धातू अत्यंत प्रिय आहे, म्हणून धनत्रयोदशीला पितळेचे वस्तू खरेदी करू शकता। माता लक्ष्मी व कुबेर देवतेंचे पूजन करून घेणे, कलशालाही पूजा करायची आहे। घरी असलेल्या सर्व दागिने व पैसे यांची पूजा करून घेतली जाते। धन्वंतरी देवता हे आयुर्वेदाचे आचारी व लक्ष्मीचे भाऊ आहेत। माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून उदयास आलेली होती। जे आपल्याकडे नवीन भांडे खरेदी केलेली आहेत त्यामध्ये प्रसाद ठेवायचा आहे। धनत्रयोदशीला खरेदी केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते। अशा प्रकारे धनत्रयोदशीची पूजा करून घ्यायचं आहे आपल्याला। हा व्हिडिओ इथेच संपला। तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।